आजच्या या मननाच्या सत्रामध्ये आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय काढूया आणि त्याची 3 वचने 1, 2 आणि 3 ही 3 वचने वाचूया. जॉन चॅप्टर 12 वर्स 1 to 3. त्याचं शीर्षक असं आहे, बेथानी येथे मरियेने येशूला केलेला तेलाभंग. मग येशू ओलांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजाराला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता, म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाडीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. देवबाप या वाचलेल्या वचनाद्वारे येणाऱ्या वेळेत तो आमच्याशी बोलो, हीच प्रार्थना आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एका मेजामध्ये आहे, किंबहुना प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक जेवणावळ इथं तयार केलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या भोवती असलेले प्रामुख्याने 3 व्यक्ती आम्हाला दिसतात. एक आहे लाजर, एक आहे दुसरे मार्था आणि 3 मरिया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या भोवती असलेले 3 व्यक्तिमत्व आणि या 3 व्यक्तिमत्वाचे 3 गुणधर्म आम्हाला या वचनांमध्ये दिसतात. आणि त्या 3 गुणधर्माकडे, या 3 व्यक्तिमत्वाकडे पाहत असताना प्रभू आज आम्हाला सहाय्य करो की आज आम्ही जे विश्वासी जीवन जगत आहोत ते विश्वासी जीवन कोणत्या गोष्टींच्या भोवती आहे. हे 3 व्यक्तिमत्व ख्रिस्ताच्या भोवती आहे. तसंच आमच्याही जीवनामध्ये आमचं ख्रिस्ती विश्वासी जीवन हे त्या देवाच्या किंवा त्याच्या पुत्राच्या किंवा मंडळीमध्ये जो मेज आहे त्या मेजाच्या भोवती असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण एका जेवणावळची किंवा एका मेजाविषयी प्रभू आम्हाला सांगत आहे. म्हणून शीर्षक आम्ही या ठिकाणी देऊ इच्छितो की मेजाच्या भोवती असलेलं विश्वासी जीवन. 3 व्यक्तिमत्व आणि त्यांचे 3 गुणधर्म. प्रथम गुणधर्म किंवा तो व्यक्तिमत्व आपण पाहूया की लाजर. लाजर त्या ठिकाणी आम्हाला दिसतो. त्याचं शीर्षक, त्या मुद्द्याचं शीर्षक असं देऊ इच्छितो की पुनरुत्थित विश्वासी जीवन. का असं? कारण देवाचं वचन सांगतं की त्या ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठविले होते तो तेथे होता. प्रियानो, खास करून पवित्र आत्मा या शब्दांवर जोर देतो, तो तेथे होता. मग प्रश्न असा पडतो की तो येथे होता तर तो कोठे नव्हता? मग आम्हाला प्रभू लूककृत शुभवर्तमानामध्ये नेतो आणि लुकाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस येतो आपण, त्यावेळेस 10वा अध्याय वचन 38 ते 42 या वचनांमध्ये ज्यावेळेस प्रभू म्हटला की मग ते पुढे जात असता तो एका गावात किंवा बेथानी गावात गेला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. आणि हा वृत्तांत ज्यावेळेस पुढे पुढे आम्ही वाचत जातो 42व्या वचनापर्यंत, या दोन्ही ह्या सर्व गोष्टींमध्ये या फक्त 2 बहिणींचाच उल्लेख आम्हाला दिसतो. म्हणून प्रभू योहानकृत शुभवर्तमान 12वा अध्यायामध्ये असं लिहिलं आहे की तो तेथे होता. म्हणजे तो ज्या दिवशी मी बेथानीत आलो होतो, ज्या दिवशी लाजरा मी तुझ्या घरामध्ये आलो होतो, त्यावेळेस तू मला दिसला नाही. त्यावेळेस तू माझ्या अवतीभोवती नव्हता. तुझी अनुपस्थिती मला जाणवली. ज्यावेळेस तो आजारी होता त्यावेळेस मरियेने जो निरोप प्रभूला दिला, काय दिला? की ज्या लाजरावर तुझं प्रेम आहे तो आजारी आहे. निश्चित प्रभू आम्हावर प्रेम करतो. आम्ही पापी आहोत प्रियांनो, आणि पाप्यांना तारावयास, त्यांना शोधावयास, त्यांच्यावर प्रीती करावयास तो स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. आणि म्हणून जरी तो अनुपस्थित होता त्या घरामध्ये, जरी प्रभूचं ऐकण्यासाठी तो नव्हता, तरी सुद्धा आमचा प्रभू आमच्यावर किंवा त्या लाजरावर प्रीती करतो. आणि म्हणून तो आनंदाने म्हणतो की त्या दिवशी तो नव्हता पण आज तो माझ्या भोवती आहे, तो तेथे होता. पण अनेक वेळा ही परिस्थिती आमच्या जीवनात होती. अनेक वेळा आम्ही या मेजाच्या अवतीभोवती नसतो प्रियांनो. अनेक कारणं आमच्या जीवनात असतात.
प्रभूला दुःख होतं, परंतु तो प्रीती करायचं सोडत नाही. तो शेवटापर्यंत आमच्यावर प्रीती करणार. परंतु प्रभूचं वचन सांगतं, तो आनंद आम्हाला दिसतो की लाजर आज माझ्या बरोबर आहे. तो माझ्या बरोबर मेजामध्ये आहे. तो आनंद अतिशय महत्वाचा आहे. मग प्रश्न पडतो की त्या दिवशी तो का नव्हता? कारण कदाचित त्याचं तारण झालं नसेल. कारण तारणाविषयी जर आम्ही पाहिलं की ज्याचं तारण होतं तो प्रभूला कधी सोडत नाही. परंतु या योनाच्या शुभवर्तमानामध्ये 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस त्याच्याविषयी पाहतो की तो तेथे होता, लूकच्या 10व्या अध्यायात पाहतो तो तेथे नव्हता. परंतु या सर्व कालखंडामध्ये योहान 11 मध्ये जी परिस्थिती लाजरावर आली, काय आली? तो आजारी होता आणि आजार हा मृत्यूपर्यंत होता आणि त्या मृत्यूने त्याला कबरेपर्यंत घेऊन गेला. माझ्याबरोबर काढा योहान कृष्ण शुभवर्तमान 11वा अध्याय आणि त्या ठिकाणी वचन 17 आपण वाचूया. येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले होते. लाजराच्या जीवनात आलेली कबर आणि त्या कबरेतील 4 दिवसाचा अनुभव भयानक आहे. कबर आम्हाला आतमध्ये घेण्यासाठी सरसावलेली आहे. परंतु हा जर निगेटिव्ह विचार आहे, परंतु पॉझिटिव्ह विचार जर ह्या जीवनात ह्या अध्यायातून जर पाहिला की लाजराने कबरेचा अनुभव घेतला, म्हणून याचं शीर्षक आहे पुनरुत्थित विश्वासी जीवन. कबरेमध्ये काय होतं? कबरेमध्ये मनुष्याला गाडलं जातं. त्या गाडल्या जाण्याची प्रक्रिया काय आहे प्रियांनो? ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभूवर विश्वास ठेवला त्यावेळेस एक विधी आमच्या जीवनात आला, तो म्हणजे कोणता? बाप्तिस्मा. आणि बाप्तिस्म्याचा अर्थ काय? बाप्तिस्म्याचा अर्थ बुडविणे किंवा गाडणे. जोपर्यंत आम्ही हा अनुभव घेत नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या जुन्या जीवनाला गाडत नाही, तोपर्यंत पुनरुत्थित विश्वासी जीवन आम्ही जगू शकत नाही. आणि ज्याने खऱ्या अर्थाने आपला जुना स्वभाव त्या पाण्याखाली गाडला, तो या मेजाच्या अवतीभोवती दिसणार, तो ख्रिस्ताच्या अवतीभोवती दिसणार प्रियांनो. तो तेथे होता. कालच प्रभुवार झाला, त्यावेळेस आम्ही तेथे होतो का? ज्यांनी पुनरुत्थित विश्वासी जीवनाचा अनुभव घेतला, ज्याने खऱ्या अर्थाने त्या गाडण्याचा, त्या बाप्तिस्म्याचा अनुभव घेतला, ज्याने जुना जीवन खऱ्या अर्थाने गाडला, तो तेथे निश्चित असणार प्रियांनो. पण पुढे जात असताना आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण येऊया आणि 2रा अध्याय, त्या ठिकाणी पेत्राचं जे भाषण आहे, त्या पेत्राच्या भाषणाच्या द्वारे 37व्या वचनामध्ये काही लोकांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि मग ते लोक पेत्र आणि प्रेषितांच्या जवळ आले आणि बंधुजन हो, आम्ही काय करावं? हे किती जण होते? हे जवळजवळ आम्ही पाहतो 3000 लोक होते. विचार करा, हे 3000 लोक या 12 प्रेषितांच्या समोर आले. किती मोठा घोळका होता प्रियांनो. आणि त्यांच्या अंतःकरणास असलेली चुटपूट त्यांच्या मुखाद्वारे आम्हाला दिसते प्रियांनो. ती चुटपूट भयानक होती. आता आम्ही काय करावं? कारण गेल्या दिवसामध्ये आम्ही जे केलं ते सर्व चुकीचं होतं, परंतु आज आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतोय. तुम्ही जे आम्हाला सांगितली, जी सुवार्ता सांगितली, जी आमच्या काडी गेली, ती कानातून अंतःकरणात पोहोचली. आता आमच्या मुखातून आम्ही बोलतो. प्रेषितांनो, आम्ही काय करायचं? आमच्या अंतःकरणात चुटपुट लागलेली आहे. प्रियांनो, पेत्र त्यांना म्हणाला, वचन 38, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. जोपर्यंत तारण पावलेल्या व्यक्तीचा बाप्तिस्मा होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तो पुनरुत्थित विश्वासी जीवन जगू शकत नाही प्रियांनो. तो तेथे होता. किती आनंदाची गोष्ट. आज प्रभू आमच्याविषयी म्हणू शकतो का की तो तेथे होता? मला तो दिसला. ज्यावेळेस मी त्याला भाकर दिली त्यावेळेस त्याने हात पुढे केला. ज्यावेळेस मी त्याच्या हातात प्याला दिला, तो त्याने प्याला घेतला, कारण तो तेथे होता. प्रियांनो, मेजाच्या भोवती असलेलं विश्वासी जीवन काय झालं? चुटपुट लागली, बाप्तिस्मा झाला आणि मग त्या दिवशी आम्ही पाहतो की ते लोक त्या मंडळीमध्ये सहभागी झाले. 3000 लोकांची त्या 120 लोकांच्या विश्वासणाऱ्यांच्या मध्ये भर पडली. वचन 42,
ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर असत. या 4 गोष्टींच्या अवतीभोवती असलेलं विश्वासी जीवन. आम्ही खऱ्या अर्थाने मेजाविषयी पाहत आहोत, परंतु जेवढा मेज महत्वाचा आहे तेवढं शिक्षण महत्वाचं आहे. जेवढा मेज महत्वाचा आहे तसंच त्या सहवास महत्वाचा आहे. जेवढा मेज महत्वाचा आहे ती प्रार्थना महत्वाची आहे. कारण तो प्रभू म्हटला, ज्या ठिकाणी माझ्या नावाने 2 किंवा 3 एकत्रित येईल त्या ठिकाणी मी आहे. आमचं एक आद्य कर्तव्य एकच आहे, ज्या ठिकाणी प्रभू आहे त्याच्या अवतीभोवती मी असणं गरजेचं आहे. तो तेथे होता प्रियानो. आज आमच्या जीवनामध्ये अनेक अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती असते. अनुकूल परिस्थितीमध्ये आम्ही असतो, परंतु ज्या दिवशी आमच्या जीवनात प्रतिकूल परिस्थिती असते, संकटाचं वादळ येतं, मानसिक तणाव असतो, चिंता काळजीने त्रस्त असतो, आर्थिक समस्याच्या गोंधळात असतो, अनेक वेळा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये नसतो. ही दुःखाची गोष्ट. अनेक वेळा माझी परिस्थिती अशी आहे, तुमची परिस्थिती देखील अशी असू शकते. परंतु त्या दुःखामध्ये प्रभूला आम्ही किती दुःख देतो की आमच्या अनुपस्थितीमुळे, की माझा चेहरा प्रभूला त्या दिवशी त्या सहवासात, त्या सहभागितेमध्ये दिसला नाही. तो तेथे होता. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 20वा अध्याय आणि त्या ठिकाणी 1 ते 6 या वचनांमध्ये एक सुवार्ता कार्य चालू आहे. आणि त्या सुवार्ता कार्यामध्ये सर्वजण नंतर गलबला निवळल्यावर पावलाने शिष्यांना बोलवून त्यास बोध केला. पावलाचं आम्हाला त्या ठिकाणी नाव दिसतं आणि अनेक अशी नावे 4थ्या वचनापासून आम्हाला दिसतात. आणि सर्वजण सुवार्ता कार्य करत असताना, पुढे पुढे जात असताना एक दिवस असं झालं की त्यांना थांबावं लागलं प्रियांनो. वचन 7 मध्ये, मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो, तेव्हा पावलाने त्यांच्याबरोबर भाषण केलं. प्रियांनो, भाकर मोडण्यासाठी त्यांनी सुवार्ता कार्य थांबवलं. सुवार्ता कार्य उत्तम आहे प्रियांनो, देवाचं कार्य आहे आणि देवाने ती आम्हाला आज्ञा दिलेली आहे. परंतु आम्हाला कोणती गोष्ट कुठे थांबवायची आणि कुठे पुढे घेऊन जायची हे अतिशय समजणं गरजेचं आहे प्रियांनो. पावलाने आणि त्या शिष्यांनी त्या ठिकाणी सुवार्ता कार्य थांबवलं आणि कोणाला प्राधान्य दिलं? मेजाला प्राधान्य दिलं. कारण मेज मला वधस्तंभाकडे नेतो प्रियांनो. मेज मला वधस्तंभाचं महान कार्य दाखवतं. मेज आम्हाला ख्रिस्ताची प्रीती दाखवती. डोक्यापासून पायापर्यंत लहुलून झालेला ख्रिस्त आम्हाला दाखवतो तो माझ्यासाठी किती त्यांनी वेदना सहन केल्या, दुःख सहन केलं, विटंबना सहन केल्या. ही प्रत्येक गोष्ट हा मला मेज दाखवतो. म्हणून माझ्या जीवनात कोणतीही चांगली गोष्ट असो किंवा भौतिक गोष्ट असो, मला थांबवायची आहे. मला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मग प्रभू मला देखील म्हणेल की तू तेथे होता. आनंदाची गोष्ट आहे प्रियांनो. आम्ही पाहतो की पावलाने त्या ठिकाणी कार्य थांबवलं, सेवकांनी कार्य थांबवलं आणि त्यांनी मेजामध्ये सहभागी झाले. त्या ठिकाणी अजून एक जण आला, त्याचं नाव युथुक. थकलेला भागलेला होता प्रियांनो. आणि त्याने खिडकी निवडली, खिडकीत बसला. पावलाचं भाषण चालू झालं. पावलाला सर्व गोष्टी सांगायच्या होत्या, कारण परत त्याला तिथे यायचं नव्हतं. म्हणून पवित्र आत्म्याने जे काही त्याला सांगितलं होतं ते सर्व पावलाला सांगितलं. पावलाने सांगितलं. आणि पुढे पुढे जात असताना बिचारा युथुकला डुलकी लागली. ती डुलकी इतकी भयंकर होती की तो वरून खाली पडला प्रियांनो. देवाची प्रीती पावलामध्ये, पावलाने त्याला कवटाळलं आणि पुन्हा वर घेऊन आला. परंतु त्या ठिकाणी एक मुद्दा मला सांगायचा आहे. कोणता? मेजाच्या भोवती आहे, परंतु मी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे? शरीर माझं मेजाच्या भोवती आहे, परंतु माझा आत्मिक देह किंवा आत्मिक माझे जे जीवन आहे ते कुठे भरकटत आहे प्रियांनो? माझे आत्मिक विचार माझ्या कामामध्ये, माझे आत्मिक विचार माझ्या संसाराच्या चिंतेमध्ये, माझ्या आत्मिक सर्व काही गोष्टी कुठे भरकटत आहे प्रियांनो? या विचारांचा गोंधळ घेऊन मी मेजामध्ये येतो का? आणि अशी जर परिस्थिती असेल तर मी पडल्याशिवाय राहणार नाही. तो तेथे होता. कसा होता? देहाने होता. तो तेथे होता. कसा होता? तो आत्म्याने होता.
आणि म्हणून माझ्या जीवनात या मेजाच्या अवतीभोवती असताना या दोन्ही गोष्टी, देह आणि आत्मा, या दोन्ही गोष्टीने आम्ही त्या मेजाच्या अवतीभोवती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की लाजराविषयी की तो तेथे होता. पुन्हा आपण 12व्या अध्यायाकडे जाऊ योहानाच्या, आणि त्या ठिकाणी दुसरं व्यक्तिमत्व पटकन पाहूया. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की दुसरं वचन, म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. दुसरं व्यक्तिमत्व मार्था काय करत होती प्रियांनो? वाढीत होती. दुसरा मुद्दा परिवर्तित ख्रिस्ती जीवन. पहिला पुनरुत्थित, दुसरा परिवर्तित. काय आहे मार्थामध्ये परिवर्तन झालं? त्या लूकच्या शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये बिचाऱ्या मार्थेची तारंबळ उडाली. किचनमध्ये होती, स्वयंपाक करत होती, चांगलं काम करत होती. कुणासाठी? प्रभूसाठी. परंतु तिला एवढा कामाचा बोजा वाढला की तिला प्रभू समोर उभं राहावं लागलं. आणि प्रभूजी तुम्हाला काहीच कसं वाटत नाही की मी एकटीच काम करते, आणि ही मरिया बघा ना, ही इथं तुमचं सगळं काय ऐकत बसलेली आहे, तुमच्या चरणापाशी आहे, तिला सांगा ना माझ्याबरोबर किचन मध्ये ये आणि काम कर. प्रियांना कुरकुर तिच्या जीवनात दिसते. सेवा प्रभूसाठी करणं अतिशय उत्तम, परंतु कशी? कुरकुर न करता. काय दिसतं की मार्था तेथे वाढीत होती, त्याच्याबरोबर तिच्याबरोबर मरिया दिसत नाही प्रियांना. मार्थेचा स्वभाव बदलला. कसा? कारण तिच्या जीवनात परिवर्तन आलं. परिवर्तन कधी होतं प्रियांनो? परिवर्तन ज्या वेळेस माझा बाप्तिस्मा होतो, ज्या वेळेस मी माझा स्वभाव, जुना स्वभाव गाडतो, माझा राग असो, द्वेष असो, अनेक अशा गोष्टी आहेत जे पापाने बरबटलेलं आपलं जीवन होतं, ते प्रत्येक गोष्ट मी त्या पाण्याखाली गाडतो, त्यावेळेस हे परिवर्तित जीवन माझ्या जीवनात येतं. त्या दिवशी निश्चित प्रभूचे शब्द तिच्या कानी पडले. काय? मरियेने चांगला वाटा निवडला आणि तिच्यापासून तो काढला जाणार नाही. प्रियनो, या शब्दांनी तिच्या अंतःकरणामध्ये कार्य केलं. या शब्दांनी तिच्या आत्मिक जीवनामध्ये बदल घडून आला. आज आमच्या जीवनात पण बघा ना, बाप्तिस्मा घेतला, सर्व काय आलं, परंतु ह्या मातीच्या देहामध्ये असताना अनेक वेळा हे जुने स्वभाव असे वर येतात प्रियांनो. तो मग चेहऱ्याच्या द्वारे असो, कृत्याच्या द्वारे असो, बोलण्याच्या द्वारे असो, विचारांच्या द्वारे असो, आमचा राग, द्वेष आणि सर्व काही जगिक विचार आमच्या जीवनात दिसतात. परंतु प्रभूच्या वचनाद्वारे, प्रभूच्या संदेशाद्वारे, प्रभूच्या बोधाद्वारे आमच्या अंतःकरणात कार्य होणं अतिशय महत्वाचं आहे. मार्था तेथे वाढीत होती. कशी? कुरकुर न करता. परिवर्तित विश्वासी जीवन. प्रियांनो, निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस भयंकर गुलामीतून हे राष्ट्र निघालेलं आहे. हे राष्ट्र ज्या दिवशी निघालं, त्या दिवसापासून त्यांच्या जीवनात कुरकुर आम्हाला दिसते. मिस्रातून निघाले, पुढे तांबडा समुद्र, मागे फारो. कुरकुर करायला लागले. देवाच्या सेवकाविरुद्ध दगड उचललेले आम्ही पाहतो प्रियांनो. देवाच्या विरुद्ध बोललेले आम्ही पाहतो प्रियांनो. एवढेच नाही, राष्ट्रच नाही तर प्रियांनो, मिरियाम आणि अहरोन देखील सख्खे भाऊ बहीण देवाच्या सेवकाविरुद्ध बोललेले आम्ही पाहतो. काय आहे चित्र? प्रभू काय तुमच्याशीच बोलतो का? माझ्याशी बोलत नाही का? काय परिणाम आहे मिरियमाचा? काय परिणाम आहे अहरोनाचा प्रियांनो? काय आहे त्या इस्रायल राष्ट्राचा प्रियांनो? त्या भयंकर परिस्थितीत ते 40 वर्ष गोल गोल फिरत कुरकुर करत देवाविरुद्ध वागलेले, देवाच्या सेवकाविरुद्ध वागलेले आम्ही पाहतो. मिसर तर सोडला, परंतु मनामधला मिसर त्यांच्यातून निघला नाही प्रियांनो. थोडं काय कमी पडलं तर कुरकुर, थोडं काय पाणी कमी पडलं तर कुरकुर. भयंकर परिस्थिती. आज ह्या विश्वासी जीवनामध्ये, आज ह्या कमतरतेमध्ये आम्ही म्हणू शकतो का, हे प्रभू तू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडत नाही, अर्धी भाकर जरी दिलीस ना प्रिया प्रभू, एक एक घास खाऊन आम्ही झोपी जाऊ. परंतु कुरकुर आमच्या जीवनात नाही, कारण उद्या माझ्यासाठी प्रभू पूर्ण भाकर ठेवणारा प्रभू आहे. ते योहानाच्या शुभवर्तमान शेवटच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की प्रभू म्हटला की मुलांना तुमच्यापाशी काय खावयास आहे काय? त्यांनी तर प्रभूची साथ सोडली होती. आपली होडी धरली, ते जाळं धरलं,
तो जुना स्वभाव आम्हाला दिसतो. आणि सर्व काही रात्रभर कष्ट करतात पण एकही मासा त्यांना मिळाला नाही. प्रभूने जे शब्द वापरले, जो प्रश्न केला, मुलांनो तुमच्यापाशी खावयास आहे काय? प्रभू स्वतःसाठी बोलला नाही प्रियांनो. त्यांची काळजी म्हणून रात्रभर कष्ट केलेत. परंतु आता तुम्ही बाहेर आल्यावर तुम्हाला भूक लागेल. मग तुम्हाला काय खावयास तुमची नियोजन केलेलं आहे का? प्रभू म्हटला जाळं टाका आणि मग 153 माशाचा घोळका, मोठ्या माशांचा घोळका त्या ठिकाणी भेटला. आणि ज्यावेळेस प्रभूच्या जवळ ते आले त्यावेळेस आम्ही पाहतो की मासळी भाजलेली आणि भाकर भाजलेली आम्ही पाहतो. त्यानो प्रभू आमची काळजी घेतो. आम्हाला कुरकुर करायची नाही. आमच्या जीवनात परिवर्तन दिसणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या मुद्द्याचं शीर्षक सांगून मी बंद करतो की मरिया त्या ठिकाणी त्या अर्धा शेर जट्टामांसीचं मौल्यवान सुगंधित तेल घेऊन येशूच्या चरणास लावत होती. तिसरा मुद्दा काय की प्रगतिशील विश्वासी जीवन. आज माझं तारण होऊन माझ्या जीवनात प्रगती आहे का? जी मरिया त्या दिवशी घरामध्ये प्रभूच्या चरणापाशी बसून ऐकत होती, आता ती मरिया सुगंधित तेल लावून प्रभूच्या पायांना लावून केसाने चरण त्याचे पुसत होती. परिणाम काय आहे? त्या सुगंधी वासाने घर भरून गेले. मी असा आराधक असावा, ती प्रगतिशील असावा. तारण झालं, बाप्तिस्मा झाला, बस आता खुर्चीवर बसून फक्त मेज घ्यायचा एवढं नाही प्रियानो. प्रभूचं वचन सांगतं की प्रत्येकाला दान दिलेलं आहे आणि ते दान देवाच्या कार्यासाठी, देवाच्या मंडळीसाठी उपयुक्त असणं गरजेचं आहे. ती प्रगती माझ्या जीवनात दिसणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या प्रगतीने देवाला निश्चित आनंद होतो, कारण ते घर त्या वासाने, क्षमा करा, सुगंधी वासाने भरून गेलं आणि त्या सुगंधी वासाचा सुगंध आपल्या ख्रिस्ताने घेतलेला आहे. प्रियांनो, 3 गोष्टी, 3 व्यक्तिमत्व, एक लाजर, मार्था, मरिया. पुनरुत्थित ख्रिस्ती जीवन, दुसरी गोष्ट परिवर्तित ख्रिस्ती जीवन आणि प्रगतिशील ख्रिस्ती जीवन. या 3 गोष्टींद्वारे प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो आणि अशा प्रकारचं विश्वासी जीवन जगण्यास प्रभू आम्हाला मदत करो. पुन्हा एक वार प्रभूचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.